एकनाथ शिंदे यांच्याकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्याची चर्चा सध्या सुरू आहे। पक्ष विलीन करून शिवसेनेमध्ये सामील व्हावं शिंदे गटाच्या नेत्यांनी ही मागणी केलेली आहे। नीलम गोरे यांचं नाव सुद्धा दुसऱ्या जागेसाठी जवळपास निश्चित असल्याची माहिती मिळते। महत्त्वाची आणि मोठी अपडेट, पक्ष विलीन करून शिवसेनेमध्ये सामील व्हावं अशी शिंदे गटाच्या नेत्यांनी मागणी केलेली आहे। एकनाथ शिंदेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली गेली का अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे। याविषयी सविस्तर बोलण्यासाठी आपल्या सोबत मृणालिनी नानिवडेकर मॅडम आपल्या सोबत आहेत। मॅडम, खरं तर एकनाथ शिंदे यांच्याकडून आता बच्चू कडू यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा सुरू आहे। तुम्ही याकडे कसं बघता? बातमी सर्वात आधी आपणच ब्रेक केलेली होती पुढारीवर की बच्चू कडू यांच्याकडे प्रस्ताव ठेवला गेलाय आणि ते एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आले आहेत। आता या संदर्भातली पुढची घडामोड अशी आहे की भारतीय जनता पक्षाने जेव्हा ठरवलेलं आहे की निवडणुकीत पराभूत झालेल्यांना अजिबात परिषदेत पाठवायचं नाही, त्यावेळेला शिंदे गटातलेही काही लोक अंतर्गतरित्या बोलायला लागलेले आहेत। हा आवाज बऱ्यापैकी मोठा आहे की जर बच्चू कडूंना विधान परिषदेत पाठवायचं असेल तर त्यांचा पक्ष आपल्या पक्षात विलीन व्हायला हवा। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रात जेव्हा सत्तांतर झालं तेव्हा बच्चू कडू यांनी कदाचित माझ्याच पक्षाचा मुख्यमंत्री असू शकेल असं या आधाराचं एक विधान केलं होतं। त्यामुळे बच्चू कडू यांची जबरदस्त ताकद त्या भागातली लक्षात घेतली तरी ते जर पराभूत झाले होते तर त्यांना सरळ सरळ आमदारकी न देता त्यांनी त्यांची सर्व ताकद शिवसेनेत जोडावी आणि त्यानंतरच शिंदे साहेबांनी त्यांना उमेदवारी देण्याचा विचार करावा असा एक विचार अत्यंत जोरकसरित्या शिंदे गटात समोर आलेला आहे। त्याला काही आधार पण आहे। सध्या परिषदेत फार कोणी बोलणारे नाहीत शिंदे गटाकडे। अशा वेळेला बच्चू कडू हे चांगल्यापैकी ॲडिशन होतील तर ठीक आहे, पण बच्चू कडू यांची पक्षाशी बांधिलकी किती, ते शिवसेनेच्या वाढीसाठी नक्की काय करणार या प्रश्नांची उत्तरं अंतर्गतरित्या विचारली जात आहेत। बच्चू कडू या संदर्भात काय करतात याकडे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। शिंदे गटाच्या 2च जागा निवडून येऊ शकतात। उद्धव ठाकरे जर तयार झाले नाहीत निवडणूक लढायला तर निवडणूक होईल, अन्यथा ती बिनविरोध होऊ शकते। त्यावेळेला शिंदे गट तिसरा उमेदवार टाकायचा प्रयत्न निश्चितपणे करेल, पण अशा वेळेला शिंदेंकडनं जे लोक पाठवले जाणार आहेत ते जोरकसपणे पक्षाचा विचार मांडतात का हा एक मुद्दा आहे आणि त्यासाठी बच्चू कडू यांनी शिवसेनेतच यावं अशी एक मागणी मोठ्या प्रमाणात होती आहे। ही मागणी करणारे लोक काही काळातच एकनाथ शिंदे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना भेटणार आहेत। आपली भूमिका त्यांनी आधी मांडलेली आहे, पण ती अधिक जोरकसपणे येत्या 2 दिवसात मांडली जाण्याची शक्यता आहे। बरोबर, नक्कीच पक्ष विलीन करून शिवसेनेमध्ये सामील व्हावं अशी शिंदे गटाच्या नेत्यांनी आता मागणी केलेली आहे। खरं तर याकडे बच्चू कडू कशा प्रकारे बघतायत, त्यांचा निर्णय काय होतो हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल। नानिवडेकर मॅडम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।